नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि आपण पाहत आहोत शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आज 8वा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचर भ्रमण कसे व्यतीत होणार आहे याची ज्योतिषीय चर्चा पाहणार आहोत. दिनांक 29 मार्च 2025 रोजी शनी महाराजांनी मीन राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येथे त्यांचे वास्तव्य हे तब्बल 2.5 वर्षांकरिता असणार आहे. एका राशीमध्ये इतक्या दीर्घकाळ वास्तव्यास असणारा शनी हा एकमात्र ग्रह आहे, कारण या शनीची चाल ही अत्यंत मंदगतीची असते. शनीला न्यायाधीशाची संज्ञा ही ज्योतिषशास्त्रामध्ये प्राप्त झालेली आहे. 2 जून 2027 सालापर्यंत शनी महाराज हे मीन राशीमध्ये असणार आहे. शनी हा पापग्रह आहे आणि अनुशासन प्रिय असलेला असा हा ग्रह आपल्या सर्व चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा ठेवत असतो आणि वेळ आल्यावर आपल्याला त्याचे फळही भोगायला लावत असतो. आणि म्हणूनच शनीचे हे राश्यांतर प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचे ठरत असते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनी हा ग्रह तृतीयेश आणि चतुर्थेश असतो आणि गोचरीने तो तुमच्यासाठी पंचम भावातून गोचरीचे भ्रमण करत आहे. आणि अशा या शनीची दृष्टी तुमच्यासाठी सप्तम भावावर, लाभ भावावर आणि द्वितीय भावावर पडत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शनीचे हे गोचरीचे भ्रमण फारसे अनुकूल म्हणता येणार नाही, कारण हा पंचमस्थ शनी वृश्चिक राशीला आलेला आहे आणि हा कालखंड त्यांच्यासाठी निश्चितच फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. धैर्य बाळगणे हा त्यांच्यासाठीचा हा मूल मंत्र असणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांचा स्वभाव पाहता वृश्चिक राशीचे लोक हे जोखमीला घाबरत नाही. काहीसे रहस्यमयी, दृढ निश्चयी असणारे, आत्मनिर्भरतेवर विश्वास असणारे असे असतात. काही वेळेला त्यांचा रागीट स्वभाव आणि संशय वृत्ती यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. मानसिकरित्या तुम्हाला अस्वस्थ करणारा किंवा बेचैन करणारा असा हा कालखंड असले म्हटले तर त्यात वावगे ठरणार नाही. परंतु यातूनच तुम्ही चमकून निघणार आहात हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हा काळ तुमच्यासाठी धैर्याने वागण्यासाठीचा आत्मचिंतन, आत्ममनन करायला लावणारा असणार आहे. हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनाचा काळ सिद्ध होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आर्थिकदृष्ट्या विचार करता चढ उताराची शक्यता ही दिसून येत आहे. गुंतवणूक सुद्धा तुम्ही विचारपूर्वकच केलेली बरी. या कालखंडामध्ये धनागमनात आणि धनसंचयात अशा दोनही क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होताना दिसत आहे. घाई गडबडीत केलेली गुंतवणूक ही तुम्हाला धोकादायक ठरू शकते आणि म्हणूनच विचारपूर्वक गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. जे जातक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे, पण तरी सुद्धा त्यांची ही वाटचाल मंदगतीने होणार आहे आणि मोठी गुंतवणूक करण्याकडे शक्यतो त्यांचा कल नसावा. छोटी गुंतवणूक ही केलेली चालेलही, कारण पैसे अडकून पडण्याची शक्यता ही वृश्चिक राशीसाठी दिसून येत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांचा दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन सुद्धा हा शनी बाधित करणार आहे. दाम्पत्य जीवनामध्ये कलहाची स्थिती हा शनी निर्माण करत आहे. आधीच जर दाम्पत्य जीवनामध्ये त्रास असतील तर या त्रासात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे दाम्पत्य जीवन सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे हे गरजेचे असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची स्वास्थ्यविषयक चिंता सुद्धा सतावताना दिसत आहे आणि त्याचबरोबर स्वतःच्या स्वास्थ्याची सुद्धा चिंता तुम्हाला करावी लागणार आहे. आणि या सर्वांवर मात करण्यासाठी धैर्याने वागणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे. कुटुंबातील सदस्यांची सुद्धा समजूतदारपणे वागणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या आई आणि वडिलांच्या स्वास्थ्याची चिंता देखील सतावताना दिसत आहे. वडील भावंडांची मतभेद होण्याची शक्यता या कालखंडात दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी त्यांच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करणारा हा कालखंड असणार आहे आणि त्यामध्ये विच्छेदाची स्थिती सुद्धा नाकारता येत नाही. वैवाहिक जीवन सुद्धा वृक्ष बनलेले तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यातही तुम्हाला आत्मविश्वास आणि धैर्याची गरज पडणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड मेहनत करायला लावणारा कालखंड आहे. सफलता मिळवण्यासाठी तुम्हाला झगडावे लागणार आहे.
उच्च शिक्षणासाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु त्यात सुद्धा धैर्य बाळगणे हे गरजेचे असणार आहे. स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला अतिरिक्त मेहनत करावी लागणार आहे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी मात्र हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येणार आहे. या कालखंडात तुमची धार्मिक रुची वाढताना दिसत आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख शिक्षण घेण्याकडे कल असणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. आणि ज्यांना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे किंवा गूढ ज्ञान समजून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल सिद्ध होताना दिसत आहे. ज्योतिष, साधना इत्यादी क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता ही दिसून येत आहे, परंतु त्यातही तुम्हाला बाधेचा सामना हा करावा लागणार आहे. नोकरीमध्ये परिवर्तनाचे योगही दिसून येत आहेत, परंतु हे परिवर्तन करताना सुद्धा अडथळ्यांची शर्यत तुम्हाला पार करावी लागणार आहे. व्यापारात सुद्धा मंद गतीने प्रगती होताना दिसत आहे. त्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यानुसार निर्णय घेणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. नवीन व्यापाराची सुरुवात या कालखंडात शक्यतो करू नये. आधीचेच जर तुम्ही काम करत आहात त्यातच लक्ष घालणे हे हितावह असणार आहे. आणि वृश्चिक राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता या कालखंडात त्यांनी आत्मसंयम बाळगणे, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आणि अहंकारापासून स्वतःला दूर ठेवणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. ज्यांना पचन संस्थेसंबंधी विकार आहेत किंवा हृदयरोग ज्यांना आहेत त्यांनी मात्र आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे आहे आणि त्यासाठी त्यांनी योग, प्राणायाम यांचा आधार घेणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोनही प्रकारचे आरोग्य सांभाळणे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. तुम्ही तुमचे स्वास्थ्य जर चांगले ठेवले तरच तुम्ही जीवनाचा मुकाबला करण्यात यशस्वी ठरणार आहात. हा मूलमंत्र तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. जे जातक कोर्ट कचेरीच्या कामामध्ये आहेत त्यांना या कालखंडात मनासारखे यश मिळताना मात्र दिसत नाही. गुप्तशत्रू निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यासाठी सर्वांची सलोख्याने वागणे हे गरजेचे असणार आहे. प्रवास योग हे या कालखंडात तुमच्याकडून घडून येऊ शकतात आणि परदेशी प्रवास सुद्धा तुमच्याकडून घडून येऊ शकतात. ज्या जातकांना परदेशात स्थायिक होण्याची इच्छा आहे त्यांचे मनोरथ पूर्ण करणारा हा कालखंड असणार आहे. तर शनीचे हे गोचरीचे भ्रमण वृश्चिक राशीला अनुकूल सिद्ध होण्यासाठी त्यांनी नियमित मारुतीची उपासना करणे हे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर पिंपळ वृक्षाची सेवा ही देखील तुम्हाला लाभप्रद ठरू शकते. अधिक त्रास असेल तर त्यांनी सुंदरकांडाचा पाठ केल्यास त्यांना त्रासातून मुक्ती मिळण्याचे संकेत दिसत आहेत. शनीचा बीज मंत्रांचा जप हा सुद्धा तुमच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत आहे. अशा रीतीने आपण आज शनीचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा वृश्चिक राशीवर होणारा परिणाम याची माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धनुराशीच्या जातकांची चर्चा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.